सगळ्यांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे 2 कलरमध्ये रोज डिझाईन, लटकनची डिझाईन बघणार आहोत आणि खूप सोपी आहे. तुम्ही एकही सिंगलही घेऊ शकता. तर इथे आपल्याला लहान मोठा स्क्वेअर कापून घ्यायचा आहे. कुठलाही कलर घेऊ शकता तुम्ही, नाही तर दोन्हीही सारखे घेऊ शकता. तर इथे मी 4x4 घेतलेला आहे आणि इथे जे रेड आहे ते 3x3चा घेतलेला आहे. तर इथे आता चौरस काढून घ्यायचा आपल्याला 4x4चा. तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही सारखे करून घेतलेले आहे मी. आणि लटकन कसं बनवायचं ते इथे मध्ये आपल्याला सेंटरमध्ये दोरी ठेवून घ्यायची आहे आणि इथे दोन्ही साईडला एकसारखे दुमडून घ्यायचे एका विरुद्ध दिशेला. आणि आता इथे जसं दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आणि दिसायला पण खूप छान दिसते. जर साडीमध्ये जर 2 कलर असेल, पिवळा आणि लाल असेल, तर तुम्ही अशा प्रकारे लटकनसुद्धा बनवू शकता. जर रेड कलरची साडी असेल आणि पिवळी रेड कलरचं ब्लाऊज असेल आणि पिवळी साडी असेल आणि कलर कॉम्बिनेशन जर रेड आणि येलोचं असेल, तर ही लटकन पण खूप सुंदर दिसते पाठीवरती. आणि आता इथे व्यवस्थित आपल्याला 1 ते 2 शिलाई मी इथे एकच शिलाई मारून घेतली आणि बाकीचं जे कापड आहे खालचं ते सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि खूप सोपी आहे डिझाईन पण. तर आता इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला इथे याच्या प्लेट्स टाकून घ्यायचं आहे. म्हणजे एवढं जे लांब आहे ते कमी करायचं आपल्याला. तर इथे बघू शकता दाखवल्याप्रमाणे ते आपल्याला शिलाई मारू शकता किंवा तुम्ही सुई धाग्याच्या साहाय्याने शिवू शकता. तर इथे कमी करायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. एकदम जवळजवळ प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. आणि आता धागा वगैरे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता रेडवालं जे आहे ते पण आपल्याला त्रिकोण करून घ्यायचं आहे. चौरस आहे तर त्रिकोण करायचं आहे. बघू शकता तुम्ही तसं सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता हे ठेवायचं कसं, तर हे सरळ आहे तर उलटी बाजू ठेवायची आपल्याला. बरोबर थोडंसं बाहेर आलं पाहिजे, कारण की आतमधली जी कळी आहे ती आतमध्ये रेडवाली राहणार आहे. आणि तसंच जसं आपण पहिले बनवलेलं आहे तसंच हे पण बनवायचं आहे. तर इथे आता प्लेट्स टाकून घेतलेली आहे किंवा तिरप्या साईडने आपल्याला क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे. आणि आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे. सुई धागाच्या साहाय्याने पण आपल्याला करायचं आहे, करू शकतो आपण. आणि आता सुई धाग्याचा पण आपल्याला उपयोग पडणार आहे किंवा उपयोगी आणायचा आहे. सुई धाग्याची पण जरूरत पडणार आहे इथे. तर इथे आता व्यवस्थित 1 ते 2 शिलाई तुम्ही मारू शकता, जिथे जेणेकरून आपलं जे आहे लटकन आहे ते निघालं नाही पाहिजे किंवा दोरी जी आहे ती निघाली नाही पाहिजे. आणि आता हे जास्तीचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर आता मशीनवर तर एकदम प्लेट्स पडणार नाही आहेत. तर इथे आपल्याला सुई धाग्याच्या साहाय्याने टिप मारून घ्यायची आहे आणि असं ओढून घ्यायचं आहे. तर ते गोळा व्हायला पाहिजे अशा प्रकारे. आणि मग त्याला आपल्याला धाग्याने फिट्ट करायचं आहे. जे रुंद आहे ते अरुंद करायचं आहे. तर दाखवल्याप्रमाणे हे पण लटकन खूप छान दिसते, एकदम उठून दिसते. 2 कलरमध्ये जर केलं तर खूप छान दिसते, कारण एकसारखं जर असलं तर मग एवढं ओळखायला येत नाही. जसं जर 2 कलरमध्ये केलं तर उठून दिसते. आता अशा प्रकारे आपल्याला धाग्याच्या साहाय्याने गुंडाळून घ्यायचं आहे आणि इथे लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लटकन जे आहे ते फिट्ट बसेल. जे आपण शिवलेलं आहे, जेव्हा जे राऊंडमध्ये आपल्याला गोल केलेल्या धाग्यांमध्ये. आता इथे मी कट करून घेते आणि आता हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे किंवा एक पार्ट खाली करायचा आहे. ते दोरी वर काढायची आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे. तर दिसायला पण खूप सुंदर दिसते. हळूहळू काढायचं आहे. जे कोन वगैरे आहे ते बरोबर निघाले पाहिजे, कारण रोजसारखं आपलं लटकन तयार होणार आहे. रोजसारखं दिसलं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला ज्या प्लेट्स आहेत त्या आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर लटकनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लटकनची डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा. तर बघू शकता आपलं लटकन पण जे आहे ते तयार झालेलं आहे 2 कलरमध्ये. आणि व्यवस्थित काढून घ्यायचं आहे डिझाईन वगैरे जी आहे ती.
तर आपलं लटकन पण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही.